नागपूर महानगरपालिकेनं 200 कोटी रुपयांचा म्युनिसिपल बॉन्ड करण्याचा निर्णय घेतला आहे। मनपा आयुक्त डॉक्टर विपिन इटनकर यांनी बजेट सादर करताना याची घोषणा केली। नागपूर महानगरपालिका राज्यातील तिसरी महानगरपालिका ठरणार आहे ज्यांनी बॉन्ड जारी करण्याचा निर्णय घेतला आहे। पिंपरी चिंचवड आणि नाशिक महानगरपालिकेनंतर नागपूर महानगरपालिका राज्यातील तिसरी महापालिका ठरणार आहे ज्यांनी म्युनिसिपल बॉन्ड जारी करण्याची घोषणा केली आहे। शुक्रवारी मनपा आयुक्त डॉक्टर विपिन इटनकर यांनी आर्थिक वर्ष 2026-27 साठी सादर केलेल्या अर्थसंकल्पादरम्यान हा निर्णय जाहीर केला। आयुक्तांनी सांगितलं की नाग नदी पुनरुज्जीवन मिशन अंतर्गत मनपाकडून राबवण्यात येणाऱ्या प्रकल्पासाठी हे बॉन्ड करण्यात आलं आहे। त्यासाठी मनपा 200 कोटी रुपयांचा बॉन्ड जारी करणार आहे। म्युनिसिपल बॉन्ड्स आम्ही रेज करण्याचा आमचा प्रयत्न राहील। म्हणजे शासनाचे पैसे आपल्याला भेटतं, डीपीडीतून आपल्याला पैसे भेटतं, मल्टीलॅटरल एजन्सीकडून आपल्याला पैसे भेटतं, पण आपण बॉन्ड मार्केटमध्ये जाऊन बॉन्ड रेज करून ते बॉन्ड मार्केट आपण टॅप करण्याचा आमचा याच्यामध्ये प्रयत्न आहे। त्यातून स्टार्ट विथ 200 करोडचे बॉन्ड आम्ही रेज करण्याचा आमचा प्रयत्न आहे। त्यामुळे आता शेवटी जवळपास कलम 103 आणि 104 नुसार 25-26 सुधारित अंदाजपत्रक आहे। त्यामध्ये सुरुवातीचे शिल्लक 698.87 करोड, यामध्ये महसुली जमा 4702.75 कोटी, असे एकत्रित 5462 कोटी जमेचे व खर्च साईडला 5085.63 कोटी या सुधारित बजेट आपण पेश केलेला आहे आज। आणि त्याच प्रकारे 26-27 जमा व खर्चाचे मूळ अंदाज, यामध्ये शासकीय अनुदान रकमेसह प्रारंभाची शिल्लक 315 कोटी व अपेक्षित जमा 5541.31 कोटी, असे एकूण 5857.30 कोटीचा जमा बाजूला अंदाजपत्रक आहे। तसेच खर्च 5840 कोटीचा आपण तसेच 16.65 कोटी शिल्लक असा आज आम्ही अर्थसंकल्प आम्ही स्टँडिंग चेअरमॅन आणि स्टँडिंग कमिटीला आम्ही सादर केलेला आहे। एकच आमचं एक आहे की जे नागपूर आणि महाराष्ट्राचं पॉलिटिकल लिडरशिप आहे, यामध्ये CM सर, गडकरी सर, पालकमंत्री महोदय, सगळे आमदार, सर्व खासदार, नगरसेवक, महापौर मॅडम, स्टँडिंग चेअरमॅन आणि सगळे अधिकारी कर्मचारी सगळे मिळून आम्हाला पॉझिटिव्ह करायचं आणि कुठेतरी NMC जो आपला आहे ते महाराष्ट्रातल्या सगळ्या ज्या नगरपालिका आहेत तिथे कुठेतरी टॉपमध्ये आपल्याला टॉप 3 मध्ये आपली NMC न्यायचं आमचं मानस आहे। आता याच्यामध्ये आम्ही स्वॉट अनालिसिस करून काय स्ट्रेंथ काय विकनेस आहे आणि आमच्या विकनेसेसवर आपण काम करून स्ट्रेंथ जे आहे त्याला अजून अपडेट करून आम्हाला हा जो बजेट आपण मांडला आहे याच्या अनुषंगाने जे मी आत्तापर्यंत सांगितलं त्याच्यामध्ये आम्हाला पुढच्या 1 वर्ष आम्हाला काम करायचं आहे आणि NMCला एक टॉप 3 कॉर्पोरेशन्समध्ये आपल्याला नेण्याची आमची मानस आहे। महानगरपालिकेची सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता म्युनिसिपल बॉन्ड जारी करणे योग्य ठरेल का या प्रश्नाला उत्तर देताना आयुक्तांनी सांगितलं की हा निर्णय प्रत्येक परिस्थितीत फायदेशीर ठरेल, कारण या योजनेत केंद्र सरकारकडून सुमारे 13% सबसिडी मिळणार आहे। तसेच मनपानं कर्ज घेतल्यास त्याचा खर्च या बॉन्डच्या व्याजापेक्षा अधिक येईल। कोई भी इंस्टीट्यूशन, फिर वो कॉर्पोरेशन रहे या गवर्नमेंट रहे, वहाँ पे इनफ्लो जो होता है 3-4 प्रकार का होता है। एक गवर्नमेंट का जो कैपिटल आता है, जो गवर्नमेंट की योजना उसमें से आता है। एक उस बॉडी का, इंस्टीट्यूशन का खुद का अर्निंग रहता है। तीसरा होता है कि बैंकिंग सिस्टम से अपन लोन लेते हैं। और तीसरा जो है ये इंस्ट्रूमेंट्स, जो अलग अलग फिनेंस के इंस्ट्रूमेंट्स है, उसमें ग्रीन बॉन्ड्स आ गए, तुम्हारे मनी बॉन्ड्स आ गए, ये रहते। तो इनका सबका मिक्स हमको यूज़ करना है। तो अभी जो कॉर्पोरेशंस ने यूज़ किया है दे आर डूइंग गुड। मुझे लगता है कि 6% पे अगर हमको मिल रहा है इफेक्टिव 6%, 8% का हमको 8 से 8.2 का हम रिटर्न मिलता है लोगों को, और उसमें कि 2 से 2.5% अपने को सब्सिडी मिलती है गवर्नमेंट का जो योजना है टॉप 20 कॉर्पोरेशंस को। तो उसमें मुझे लगता नहीं कोई बैंक से लेंगे तो 7.5% मिल रहा है, इसमें 6 ही मिल रहा है। तो वी आर सेविंग 1.5% एनी हाउ। अगर ये 200 करोड़ बॉन्ड नहीं लेता तो कहाँ से लेता? लोन ही लेता। लोन कितने में लेता? 7.5%। कितने है वो? 7.25 है। तो 1.5% मेरा सेविंग है ना। तो इफेक्टिवली मैंने इफेक्टिवली एक्सक्लूसिव अकाउंट मेंटेन किया तो मेरा 6% में मेरा हो जाएगा। आयुक्तांनी आपला अर्थसंकल्प माध्यमांसमोर सादर करण्यापूर्वी स्थायी समितीकडे सादर केला होता। स्थायी समितीनेही प्रशासनाच्या म्युनिसिपल बॉन्ड काढण्याचा निर्णय स्वागत केला आहे। नई चीज़ों के लिए भारतीय जनता पार्टी हमेशा उत्सुक रहती है, और जैसे हमने बताया कि केंद्र सरकार का भी इस पर इंसेंटिव का एक अच्छा प्रयोजन है, और इस साल के बजट में भी माननीय निर्मला सीतारमण जी ने भी उसको प्रमोट करने के लिए और एक इंसेंटिव स्कीम भी निकाली है। तो जो 200 करोड़ के बॉन्ड्स की बात है तो उसकी प्रक्रिया अंतिम टप्पे पर है और निश्चित ही वो उसका स्वागत किया जाएगा। केंद्र सरकारनं महापालिकांना म्युनिसिपल बॉन्ड जारी करण्यास परवानगी दिली आहे। या प्रकाराच्या बॉन्डला ग्रीन बॉन्ड म्हणूनही ओळखले जाणार आहे। राज्यात आतापर्यंत 2 महानगरपालिकांनी अशा प्रकाराचे बॉन्ड जारी केले असून नागपूर महानगरपालिका या यादीत तिसरी ठरणार आहे।